पीक विमा संदर्भात मूर्तिजापूरचे आमदार हरीश पिंपळे यांच्याकडे अनेक शेतकऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या। त्या अनुषंगाने 6 जानेवारी रोजी येथील विश्रामगृहात एका बैठकीचे आयोजन करण्यात आलं होतं। यासाठी संबंधित कृषी विभाग व विमा कंपनीचे अधिकारी व प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते। दरम्यान विमा कंपनीच्या अधिकारी प्रतिनिधींनी उडवाउडवीची उत्तरे दिल्यानं शेतकऱ्यांच्या मागण्या लक्षात घेता आमदार हरीश पिंपळे यांनी विमा कंपनीचे अधिकारी व प्रतिनिधींना विश्रामगृहातील एका खोलीत डांबून ठेवलं। 2-3 पाण्या बॉटला देऊन दिले, पाण्या बॉटला देऊन दिले, पैसे आले तर ठीक, नाही तर तुम्हाला बदलल्याशिवाय सोडणार नाही। तुम्हाला सांगतो आज आता बंद करून चाललो, मग बदलल्याशिवाय राहणार नाही। आता बस झालं तुमचं नाटक। आमदार हरीश पिंपळे यांच्याकडे पीक विमा विषयी भारतीय किसान संघ विदर्भ प्रांतातर्फे शेतकऱ्यांच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या। त्याची दखल घेत मूर्तिजापूर येथील शासकीय विश्रामगृहात तातडीची बैठक घेण्यात आली। त्या बैठकीला जिल्हा कृषी अधिकारी, तहसीलदार, तालुका कृषी अधिकारी, भारतीय किसान संघाचे प्रतिनिधी आणि कुरुम तसेच मूर्तिजापूर तालुक्यातील जवळपास 500चे वर शेतकरी उपस्थित होते। यावेळी विमा कंपनीचे अधिकाऱ्यांनी कृषी विभागाला चांगलेच धारेवर धरलं। विमा कंपनीने समस्त शेतकरी बांधवांचे पैसे त्यांच्या खात्यात जमा करावे असे निर्देश पिंपळे यांनी दिले, परंतु आम्ही पैसे शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केल्याची खोटी माहिती दिल्याने संतप्त झालेल्या आमदार हरीश पिंपळे यांनी थेट या पीक विमा कंपनीच्या 6 अधिकारी तसेच प्रतिनिधींना विश्रामगृहातील एका खोलीत कुलूप बंद केले। जोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यात पीक विम्याचे पैसे जमा होत नाही तोपर्यंत हे अधिकारी कुलूप बंद राहतील अशी भूमिका आमदार पिंपळे यांनी घेतली। आज रेस्ट हाऊसला मूर्तिजापूरला एक मीटिंग लावली होती आमदारांच्या नेतृत्वात। काय संदर्भ होता, काय मीटिंगमध्ये काय चर्चा झाली? पीक विम्याच्या शेतकऱ्यांच्या तक्रारी आमदार साहेबांना प्राप्त झाल्या होत्या। त्या अनुषंगाने माननीय आमदार साहेब हरीश पिंपळे यांनी आज रेस्ट हाऊसला मीटिंग लावली होती। जिल्हा कृषी अधीक्षक शंकर किरवे साहेब आणि तहसीलदार मॅडम व तालुका कृषी अधिकारी गोरे साहेब आणि भारतीय किसान संघाच्या पदाधिकारी हजर होते। यांच्यासोबत कुरुम मंडळ, मूर्तिजापूर तालुक्यातील कुरुम मंडळातील बहुसंख्य शेतकरी आले होते। त्यांच्या पीक विमा 2023 खरीप व रब्बी हंगामातील मिळाला नाही। नेमकी काय चर्चा झाली आजच्या मीटिंगमध्ये? तर शेतकऱ्यांना 23चा पीक विमा का मिळाला नाही, खरीप हंगामचा वैयक्तिक तक्रार शेतकऱ्यांना, त्याबद्दल भाऊंनी आज अग्रेसर भूमिका घेत पीक विमा कंपनीने धारेवर धरले व पीक विमा प्रतिनिधींना आज भाऊंनी कोंडले। जिथपर्यंत शेतकऱ्यांना पैसे देणार नाही तिथपर्यंत त्यांना भाऊ जाऊ देणार नाही। भाऊंनी पोलीस स्टेशनलाही फोन लावून पोलिसांना बोलावले आहे। करून त्यांना चर्चा अंती काय निष्पन्न झालं? काय चर्चा अंती कंपनीने ब्लॅकलिस्ट करण्यात यावं असं निष्पन्न झालं आणि ठराव तयार करून पाठवावा आयुक्ताकडे आणि भाऊ त्याला पाठपुरावा करून कंपनीला ब्लॅकलिस्ट करतील आणि कंपनीवर कारवाई करण्यासाठी कंपनीने आज पैसे शेतकऱ्यांना द्यावे त्वरित, अन्यथा नाही दिल्यास भाऊनी त्यांना घरी जाऊ देणार नाही इथून अशी भूमिका ठामपणे घेतली व त्यांना 2 कुलूप लावून कोंडून दिलेले आहे। 4 अधिकारी ते आतमध्ये कोंडले गेले आहे आणि आम्ही उभे आहोत, त्यांना घरी जाऊ देणार नाही, इथपर्यंत पैसे मिळणार नाही। ज्यांनी अर्ज केले होते असे 543 शेतकरी आहे, त्या शेतकऱ्यांचा यांनी सर्वे केला नाही। त्या संदर्भात कलेक्टर ऑफिसले 2 वेळा मीटिंग झाल्या, एक वेळा आपल्या रेस्ट हाऊसला झाली, एक वेळा पालकमंत्र्यांनी कृषी मंत्र्यांच्या दालनात मीटिंग झाली आणि त्यांनी सांगितलं होतं यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी की हे 543 शेतकऱ्यांना 1 to 1 भेटून निगोशिएशन करून आम्ही यांना नुकसान भरपाई देतो। आणि आताही मीटिंग घेतली असता त्यांनी सांगितलं की आम्ही 543 शेतकऱ्याला पैसे टाकलेले आहेत, पण पोर्टलवर पैसे दिसून राहिले, शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे आलेले नाही। ते लोकप्रतिनिधी दिशाभूल करून राहिले, अधिकाऱ्यांची दिशाभूल करून राहिले आणि कास्तकारांना मूर्ख बनवून राहिले। हे काही घरून पैसे देऊन नाही राहिले। केंद्र आणि राज्याने आपला पैसा हप्ता दिलेला आहे, त्या माध्यमातून ज्या शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे त्यांना हे नुकसान भरपाई दिली गेली पाहिजे। पण हे नुसतं कागदी घोडे नाचून मूर्ख बनवण्याचं काम करत आहे, म्हणून आज यांना बंदिष्ट केलं आहे। जिथपर्यंत या माझ्या मतदारसंघातले कुरुम मंडळाचे 543 शेतकऱ्यांचे 2023चे सोयाबीनचे पैसे भेटत नाहीत तिथपर्यंत हे लोक बंदिस्त राहणार आहे। या आंदोलनाचे नेतृत्व भारतीय किसान संघाचे विदर्भ प्रांताध्यक्ष राहुल पुरुषोत्तम राठी आणि शेतकरी प्रतिनिधी आनंद दिवस बांगड जनमंच मूर्तिजापूर यांनी केले। संजय उमक, जनमत लाईव्ह न्यूज, अकोला।